नमस्कार. आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या पुनरावृत्ती आणि सुदृढीकरण व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. या आठवड्याचा विषय ORS. अतिसारात ORS द्रावण सर्वात प्रभावी आहे, जे शरीरात पाणी आणि पोषक तत्वांची कमतरता होऊ देत नाही. ORS द्रावण 24 तासाच्या आत वापरावे. या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया. चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1. स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे मुठीला मूठ मारून स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2. खेळा आणि शिका. आता गोलात उभे राहून वेड, कोकरू, खूप थकलं हे बालगीत घ्या. यानंतर गरज समजून घ्या, प्रकार आणि स्वावलंबी बना. आता स्वतःला समजून घेणे, आवड, सर्वांच्या आवडी, नापसंती, इच्छा इत्यादी. दर आठवड्याला पोषण महिना, पोषण पंधरवडा किंवा सण आणि उत्सवादरम्यान विविध उपक्रमांची तयारी किंवा त्यांचे आयोजन करा. ब्लॉक 3. प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर बाहेर जाऊन गोणी शर्यत खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ. विश्वासू प्रौढांच्या चित्रांचा वापर करून मुलांना सुरक्षित वातावरण तयार करण्यात सहभागी करा आणि सुरक्षित वातावरणाचे महत्त्व यावर चर्चा करा. चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1. स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस टीचर बोलण्यास सांगा. आता सर्व मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2. खेळा आणि शिका. मुलांना गोलात बसवून जंगलामध्ये बिरा ही गोष्ट सांगा. आता स्वतःबद्दल आणि तुमच्या कुटुंबाबद्दल चर्चा करा. कुटुंब, नातेसंबंध ओळखा आणि सदस्यांचे अनुकरण करा. दर आठवड्याला पोषण महिना, पोषण पंधरवडा किंवा सण आणि उत्सवादरम्यान विविध उपक्रमांची तयारी आणि त्यांचे आयोजन करा. ब्लॉक 3. प्रतिबिंब आणि निरोप. पुढे बाहेर जा आणि बॉटल पाडा हा खेळ खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ. जुने कुटुंबाचे फोटो पहा. सदस्यांची नावे, नातेसंबंध आणि आवडत्या आठवणींवर चर्चा करा. चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1. स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2. खेळा आणि शिका. मुलांना गोलात बसवून सुरक्षित, विश्वासू, प्रौढ ही गोष्ट सांगा. मुलांना गोलात बसवा आणि चांगला वाईट स्पर्श समजावून सांगा. आता सुरक्षित आणि असुरक्षित परिस्थिती ओळखा आणि समजून घ्या. दर आठवड्याला पोषण महिना, पोषण पंधरवडा किंवा सण आणि उत्सवादरम्यान विविध उपक्रमांची तयारी आणि त्यांचे आयोजन करा. ब्लॉक 3. प्रतिबिंब आणि निरोप. पुढे बाहेर जा आणि बॉल फेकणे खेळ खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या. घरी मजेदार खेळ. मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधा. त्याला वेगवेगळ्या गोष्टींची चव आणि वास ओळखायला लावा. आज आपण ORS या विषयाची माहिती घेतली. याबाबत पालकांनाही माहिती द्या. मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.